महत्त्वाच्या किचन टिप्स पाहणार आहोत आपण. किचनमधले औषधी ट्रिक्स. नंबर 1, हळद दूध. रात्री झोपण्याआधी हळद टाकून दूध गरम प्या. सर्दी खोकला आणि शरीरदुखी कमी होते, इम्युनिटी वाढते आणि झोपही छान लागते. 2 नंबर, जिरे पाणी. जिरे उकळून ते पाणी सकाळी प्या. पचन सुधारते आणि गॅस कमी होतो. वजन कमी करण्यासही मदत होते. 3 नंबर, लसूण गार्लिक. रिकाम्या पोटी 1-2 लसूण पाकळ्या खा. हृदय मजबूत राहते आणि कोलेस्ट्रॉल कमी होतो. रक्तदाब नियंत्रित ठेवतो. 4 नंबर, आले चहा. आल्याचा चहा प्या. सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे. घशातली खवखव कमी होते. पचनासाठीही फायदेशीर आहे. 5 नंबर, मध. हे कोमट पाण्याबरोबर घ्यायचं. कोमट पाण्यात मध टाकून कोमट पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. त्वचा चमकदार होते. 6, लिंबू पाणी. लिंबू पाणी शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढते. व्हिटॅमिन सी मिळतं आपल्याला आणि त्वचा पण ग्लो होते. उन्हाळ्यात थंडीत शरीर थंड ठेवते. 7 नंबर टिप, दालचिनी. दालचिनी पावडर गरम पाण्यात घ्या. शुगर कंट्रोलमध्ये होते. मेटाबॉलिझम वाढवते. 8, मेथीदाणे. रात्री भिजवलेले मेथीदाणे सकाळी घ्या. म्हणजे रात्री मेथीदाणे भिजवायचे आणि त्याचं पाणी गरम करून प्यायचं. म्हणजे शरीरातल्या डायबिटीससाठी खूप फायदेशीर आहे. केस गळणे पण कमी होते. हिंग. हिंग पाण्यात टाकून प्या. पोटदुखी आणि गॅस कमी होतो. लहान मुलांसाठीही उपयोगी पडते. 10 नंबर, तुळस. तुळशीचं पान. तुळशीची 4-5 पाने रोज खा. इम्युनिटी वाढते आणि सर्दीपासून बचाव होतो. श्वासाचे आजार कमी होतात. 11 नंबर, काळं मीठ. काळं मीठ पचनासाठी खूप उपयोगी पडतं. लिंबू पाण्यात टाकून प्या. ॲसिडिटी कमी होते. 12 नंबरची टीप, कोथिंबीर पाणी. कोथिंबीर पाणी उकळून प्या. किडनी साफ ठेवते. शरीरातील सूज कमी होते. म्हणजे कोथिंबीर पाण्यात टाकून उकळून ते पाणी घ्यायचं. 13 नंबर टीप, हळद मध आणि एकत्र करून घ्या. घसा दुखत असेल तर लगेच आराम मिळतो. सर्दीवर झटपट उपाय. 14 नंबर, कांदा. ऑनियन. कच्चा कांदा खाल्ल्याने उष्णता कमी होते. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवतं. रक्त शुद्ध करण्यास मदत करते. 15 नंबरची टीप, ताक. बटरमिल्क. जेवणानंतर ताक प्या. पचन सुधारते आणि पोट हलकं राहतं. उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर राहतं. गूळ. जगरी. जेवणानंतर थोडासा गूळ खा. पचन सुधारते आणि रक्त शुद्ध होते. ऊर्जा मिळते. 17 नंबरची टीप, लवंग. लवंग चघळल्याने दातदुखी कमी होते. जर तुमचं दात किंवा दाढ जर दुखत असेल तर लवंग चघळा. म्हणजे दाढ दुखायचे कमी होतात. त्याच्याने जंतू मरतात दातातले. घशाला आराम मिळतो. तोंडाची दुर्गंधी जाते. 18 नंबर, मिरी. ब्लॅक पेपर. मिरी घालून सूप किंवा चहा घ्या. सर्दी खोकल्यावर फायदा होतो. इम्युनिटी पण वाढते. 19 नंबरची टीप, ओवा. अजवाईन. ओव्याचं पाणी प्या. पोटदुखी आणि गॅसवर रामबाण. पचन सुधारते. रामबाण उपाय आहे. 20 नंबर, नारळ पाणी. नारळ पाणी शरीर हायड्रेट ठेवते. उष्णतेत थकवा कमी होतो. किडनीसाठी खूपच चांगले आहे. 21 नंबर, बडीशोप. जेवणानंतर बडीशोप खा. पचन सुधारते आणि तोंड ताजं राहतं. ॲसिडिटी कमी होते. 22 नंबर टीप, टोमॅटो. त्वचेसाठी फायदेशीर असते. रक्त शुद्ध करतं. डोळ्यांनाही चांगलं. काकडी. 23 नंबर, काकडी खाल्ल्याने शरीर थंड राहते. डिहायड्रेशन टाळते. जर तुम्हाला उलट्या जुलाब होत असेल तर काकडी खाल्ल्याने पूर्ण पोट शांत आणि थंडगार पडतं. 24, पालक. पालक खाल्ल्याने आयर्न मिळते. रक्त वाढते. शरीर मजबूत होते. 25 नंबर टीप, सफरचंद. दररोज 1 खा. डॉक्टरपासून दूर ठेवते आणि डॉक्टरकडे जायची वेळ पण येत नाही. इम्युनिटी मिळते. पचन राहते. 26 नंबर, केळी. केळी खाल्ल्याने ऊर्जा खूप मिळते. जर तुम्ही वॉकिंग करत असेल, लई पळत असेल, आल्याबरोबर 2 केळी खाल्ले की त्याच्याने जबरदस्त ऊर्जा मिळते. पोट साफ राहते. शरीराला ताकद देते. 27 नंबर, तूप. तूप थोडं खाल्ल्याने पचन सुधारते.
त्वचेसाठीही चांगले, मेंदूला ऊर्जा देते. 28 नंबर साखर तूप थोडं थोडं साखर खाल्ल्याने थकवा कमी होतो, ताबडतोब ऊर्जा मिळते. लहान मुलांसाठी उपयोगी आहे. 29 कढीपत्ता खाल्ल्याने केस मजबूत होतात, पचन सुधारते आणि डायबिटीसमध्ये उपयोगी होतं खूप. 30 नंबरची टीप, गरम पाणी दिवसभर गरम पाणी प्या. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते, वजन कमी करण्यास मदत करते. तर ह्या होत्या अशा टिप्स. जास्त प्रमाणात काहीही घेतलं तर नुकसान होऊ शकते. म्हणजे आपल्या घरातच किती औषधं आहे आणि तेच आपल्याला माहितीच नसतं काय घ्यायचं, कुठल्या आजाराला कुठलं घ्यायचं. म्हणून प्रत्येक गोष्ट काही जरी केलं तर मर्यादितच घ्या. आणि माझ्या टिप्स ज्या आहेत त्या तुम्ही बघा. अजून एक तुम्हाला सांगते गोष्ट, की ह्या ज्या वस्तू सगळ्या आपल्या घरातच आहे ते आपल्याला माहिती नाही आहे. किचन औषध टिप्स, तांदळाचं पाणी भात शिजवताना उरलेलं पाणी फेकू नका. हे पाणी पिल्याने पोट थंड शांत होतं. डायरिया किंवा अशक्तपणामध्ये खूप उपयोगी येतं. डायरिया म्हणजे आपल्याला जुलाब वगैरे झाले तर भाताचं उकळलेलं पाणी ते काढून थंड करून प्यायचं. कच्च्या हळदीचा तुकडा 2 नंबर टिप, कच्ची हळद चावून खा किंवा किसून घ्या. रक्त शुद्ध होतं आणि त्वचा उजळते, इम्युनिटी जोरात वाढते. 3 नंबर सुक्कं खोबरं, थोडं थोडं सुक्कं खोबरं खाल्ल्याने मेंदूला ताकद मिळते, थकवा कमी होतो आणि ऊर्जा वाढते. हेल्दी फॅट्सचा चांगला स्रोत. 4 नंबर कढीपत्ता, मध. कढीपत्ता वाटून त्यात मध घालून घ्या, केस गळती कमी होते, पचन पण सुधारतं आपलं. 5 नंबरची टीप आहे मीठ पाण्याची गुळणं. गरम पाण्यामध्ये मीठ टाकून गुळणं करा. घसा दुखत असेल तर लगेच आराम मिळतो, इन्फेक्शन कमी होतं. 6 कांद्याचा रस काढून थोडासा प्या. उन्हाळ्यामध्ये उष्णता कमी होते. जर तुम्हाला उष्णता असेल तर कांद्याचा रस प्या, उन्हाळ्यामध्ये लगेच कमी होते. हीट स्ट्रोकपासून बचाव होतो. 7 नंबर गाजर रोज खाल्ल्याने डोळ्याची नजर सुधारते, त्वचा ग्लो करते, रक्त वाढायला मदत करते. 8 नंबरची टीप आहे बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावा. डार्क सर्कल कमी होतात, स्पॉट पण कमी होतात, त्वचा साफ दिसते. 9 नंबरची टीप, तूप साखर जखमेवर छोटी जखम असेल तर तूप आणि हळद लावा, इन्फेक्शन टाळते आणि लवकर जखम भरते. घरगुती अँटीसेप्टिक आहे. 10 नंबर पुदिन्याची चटणी किंवा पाणी घ्या, पोटाला थंडावा मिळतो. त्यानंतर उलटी गॅस कमी होतो पुदिन्याच्या रसामुळे. सगळंच पोटातलं घाण बाहेर येते. 11 नंबर कोमट पाणी हळद टाकून पाणी प्या, शरीरातील सूज कमी होते, डिटॉक्ससाठी बेस्ट. खजूर रोज 2-3 खा, इम्युनिटीसाठी खूपच चांगले, शरीराला ताकद मिळते म्हणून रोज 2 खात जावा तुम्ही खजूर. अशक्तपणा पण दूर होतो. 13 मनुके रात्री भिजवा, मनुके खा, रक्त वाढते, पोट साफ करते. 14 नंबरची टीप, दुधात जायफळ घालून प्या, झोप छान लागते. जर झोप येत नसेल तर चिमूटभर जायफळ घालून दूध पिल्यानं लगेच 5 मिनिटात झोप लागते. 15 साखर बडीशोप जेवणानंतर साखर बडीशोप खा, पचन सुधारतं, तोंडाची दुर्गंधी जाते. 16 नंबर लिंबू, मध, आले हे 3 एकत्र घेऊन प्या, सर्दी खोकल्यानंतर झटपट उपाय, घसा साफ होतो. 17 नंबर जिरे, ओवा, काळं मीठ हे तिन्ही भाजून पावडर करा, जेवणानंतर अर्धा चमचा खात जावा रोज, गॅस आणि अपचन ॲसिडिटी गायब होते. 18 नंबर काकडी पुदिना पाण्यात टाकली आणि पुदिना टाका, डिटॉक्स ड्रिंक तयार करा आणि ते पित राहा, वजन कमी करण्यामध्ये फार मदत होईल. 19 नंबरची टीप, टोमॅटोवर काळं मीठ लावा आणि ते खा, भूक वाढते एकदम, पचन पण सुधारतं. 20 नंबर तुळस आलं काढा, आल्याचं काढा करा आणि उकळून प्या, सर्दी खोकल्यावर जबरदस्त उपाय.
इम्युनिटी वाढते. 21 नंबरची टीप, गूळ तूप सकाळी थोडं गूळ तूप घ्या, पोट साफ होतं, ऊर्जा मिळते. 22 नंबर टीप आहे सफरचंद मध, सफरचंदावर मध घालून ताकद वाढते, त्वचेसाठी फायदेशीर आहे. 23 नंबर हळद मीठ, दातासाठी हळद मीठ एकत्र करून दात घासा, दात मजबूत होतात, दातदुखी कमी होते. 24 नंबर दूध गरम करून तूप रात्री दुधात घालून तूप प्या, पोट साफ राहतं. गरम दुधामध्ये तूप घाला आणि प्या, ते खूप चांगलं पोट साफ राहतं आणि झोप चांगली लागते. 25 नंबर कोरफडीचा रस प्या, त्वचा आणि केसासाठी बेस्ट, पचन सुधारतं. 26 कढीपत्ता पावडर, कढीपत्ता सुकून पावडर करा, भाजीमध्ये टाका, डायबिटीससाठी उपयोगी पडते. 27 नंबर टीप ओवा आणि गूळ खा, पोटदुखीवर झटपट आराम, विशेषतः महिलांसाठी उपयोगी जास्त पडते. 28 नंबरची टीप दालचिनी मध पावडर मधामध्ये घ्या, वजन कमी करण्यामध्ये मदत होते, शुगर कंट्रोल राहते. 29 नंबरची टीप लवंग पावडर मध घ्या, घसा दुखणे कमी होते, खोकल्यावर फायदा होतो. 30 नंबर टीप गरम पाणी लिंबू पाणी, रात्री हलकं गरम पाणी लिंबू पाणी प्या, पचन सुधारतं. आणि हे औषधी आहे, फॅट कमी होण्यात मदत होते, कारण हेच घरातल्या वस्तू आपल्याला माहिती नाही आहे कुठल्या आजारावर कुठली वस्तू घ्यायची. तुमच्या किचनमध्येच आहे 50% आजारावर उपाय, फक्त योग्य वापर माहीत असला पाहिजे. तर ह्या तुमच्या घरामध्ये अशा वस्तू असतात त्या आपल्या आरोग्यावरती खूप फायदेशीर ठरतात. चला आता बघा माझ्या टिप्स, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.